हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. तर मी गौरी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर घरूनच कंपनीचा पोशाख घालून आम्ही चाललो होतो ओढ्याकडे. तर ओढ्यापाशी आलो आणि बाबू लागला पाणी उडवायला. मग मी पण त्याच्या अंगावर पाणी उडवलं, थोडीशी मस्ती केली आणि आम्ही गेलो वावराकडे. तर दादा आणि नाना आधीच वावराकडे आले होते. मग ते काय तारा गुंडाळत होते, त्यांचं काम चालू होतं. मग आम्हा तिघांना काट्या वावराच्या कडाला नेऊन टाकायच्या होत्या. मग काय मी उपटून द्यायचे, मग भाऊ आणि गबऱ्या घेऊन जायचे वावराच्या कडाला. नानी ते तोपर्यंत आली नव्हती. नंतर मग नानी ते आली, मग त्यांनी पण काठ्या उपटू लागायला मदत केली. आणि वावरातून नीट चालता पण येत नव्हतं, पाणी पण होतं त्यात आणि ते घेवडाची वेल पण होते ना, त्यामुळं पाय बी गुतायचे. कसं बसं आम्ही पटापट वाहून टाकल्या काट्या. त्या काट्या वाहून होती नाही तोपर्यंत दादा त्यांच्या इकडे तारा गुंडाळून झाल्या होत्या. मग काय आमच्या पण थोड्याच काठ्या राहिल्या होत्या. मग म्हणलं चलो. मग आम्ही भाऊ, मी, गबऱ्या आणि आम्ही तिघं लागलो पटापट व्हायला, का तर लवकर आवरायचं होतं, का तर ते वेल पण उपटून टाकायचे होते आणि सगळं मोकळं करायचं होतं वावर. आणि ह्या नानी बघा, यांच्याकडून कोणी काठ्या उचलून नाही ना, म्हणून त्या बघा कशा धरून राहिल्या होत्या काठ्या. मग काय शेवटच्या काठ्या राहिल्या होत्या. मग नानीनं थोड्या घेतल्या आणि मी थोड्या घेतल्या आणि माझ्या मागं चालला होता बाबू. बघा त्याची मस्ती कशी चालली आहे. बघा, मला नीट चालून पण देत नव्हता आणि बघा त्याची मस्ती. बघत आता मी नीट काटा टाकते का नाही. तुमच्याकडं पण आहे का असा बाबू? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फायनली आमच्या काठ्या गोळा करून झाल्या आणि मग केली सुरुवात आम्ही वेल उपटायला. वेल उपटून आम्हाला वावर सगळ्या रिकाम्या करायचं होतं. मग फायनली आमचं वावर रिकामं करून झालं. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.